तुम्हाला कधी कळालं की राजश्री मुंडेंसोबत त्यांचं लग्न झालेलं आहे किंवा त्यानंतर तुमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होता का? कारण तुम्ही म्हणता त्यांच्या सोबत होता तुम्ही, तुम्हालाही त्यावेळी मुलं झालेली होती. मग तुम्ही तेव्हा विरोध केला नाही का त्या लग्नाला? हे मला 2015 मध्ये मला माहीत पडलं. इतक्या हां, वर्षानंतर? इतके वर्षानंतर. क्योंकि मी अगोदरपासून मी टीव्ही बघत नाही, काय बघत नाही आणि जे माझा नवरा आहे Facebook और Instagram वगैरे सगळं जे सोशल मीडिया आहे, हे तर तुम्हाला माहिती आहे की 2010 चे ते 10 चे पुढेही आलेलं आहे. आणि मला माहीत पण नाही होतं आणि 2021 पर्यंत पण मी Facebook, Instagramवरती कधीही माझा अकाउंट नाहीही होता आणि मी बघत पण नाही होती. माझ्याकडे फक्त एक फोन होता, वो भी विदाउट इंटरनेटचा आणि ज्याच्यावरती फक्त माझे नवऱ्याचा फोन येत होता आणि फक्त 5 नंबर याच्यामध्ये होते. इतकी मी ऐसे मतलब बॅकवर्ड मतलब मेंटली इतकी बॅकवर्ड होती मी. 1970 मध्ये होती मी. इतकी एक मीडियावरती इतकी मी कनेक्टेड नाही होती आणि तो पण त्यांच्या काहीही डालत नाही होते. तो मुलं मला कुठे माहीत पडणार? कोणत्याही व्यक्तीसोबत माझ्या काय बोलणार नाही, काय नाही, कोई रिलेशन नाही. कुठे मला माहीत पडणार? इतके मोठे राजकीय नेते होते तर त्यांचं लग्न झालं हे तर कुठून तरी तर कळू शकतं ना. मग इतकी वर्ष तुम्हाला कळालं नाही? नाही, इतके मोठे नेते होते हेच मला कळलं नाही इतकी वर्ष. हे खूप विचारणीय गोष्ट आहे. आणि नेते काय असते मला हे सुद्धा कधी माहीत पडलं माहिती आहे तुम्हाला? ज्या वेळे मला 2 वेळे जेलमध्ये टाकलं ना, त्यावेळी मला माहीत पडलं की अरे मंत्री काय असते? मंत्री काय असते त्यावेळी मला माहीत पडलं. नाही तो अजून मला माहीत पडलं नाही होता. जरी मी जेलमध्ये गेली नसती ना, तर मला माहीत पडलं नसतं की माझे पती मंत्री आहे आणि त्यांची ताकद काय आहे. आजी एक आमदारची ताकद काय असते? मला तर फक्त असंच माहीत होता की एक आमदार म्हणजे नाली, रस्ते, बिजली, पाणी ये करवाने वाला. हे माहीत नाही होतं की इतके कोटी-कोटी अवधीचे भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना मंत्री म्हणताय. हे मला कधीही माहीत नाही होतं. हे आता माहीत पडलेलं आहे मला. हो, पण तुम्हाला कधी कळालं म्हणजे कसं कळालं की त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यावेळी काय रिॲक्शन होती? तुम्ही धनंजय मुंडेंशी बोलला होता? हा 2015 मध्ये ज्यावेळी मला ते एक माझी बहिणीने मला सांगितला की ये Facebookवरती असा मी फोटो बघितलेली आहे. तो मी विचारलं की सांगितलं की नाही असं काय होऊ शकत नाही, हे काय पण बोलतीये. अगोदर इसकी सवय आहे आमचे नवरा बायकोमध्ये भांडण लावण्याची. मी अव्हॉइड केला. पण परत मी एकदा माझी मुलगीच्या नावावरती शिवानी मुंडेच्या नावावरती एक अकाउंट काढला होता. त्याच्यावरती मी एक गणपतीच्या एक दिन माझा मुलगा गणपतीमध्ये ऐसा घूम गया था जू पे। बेटा छोटा था उस टाइम 2015 की बात है। तो मैंने फेसबुक पे डाला कि मेरा बेटा ऐसे घूम गया। शिवानी मुंडे का नाम का अकाउंट था मेरी बेटी के नाम पे कि बच्चों का तो अपने को बनाना चाहिए, इसके हिसाब से मेरी बहन ने बना के दिया था। तो त्यावेळे तिकडे एक फोटो बघितला मी गणपतीच्या गणपतीचेही मी बघत होती. तो गणपतीचे याच्यामध्ये मी एक फोटो बघितला. त्याच्यामध्ये माझे हस्बंड आणि ते 3 मुली घेऊन आणि ती महिला होती. तो मी त्यांना सांगितलं ती कोण आहे, काय आहे? तर त्यांनी सांगितलं कोणी नाही, ते माझे कार्यकर्त्यांची बायको आहे, माझ्यासोबत फोटो काढला. मैंने सांगितलं चालेल. पण मी फिर ऐसे मैंने जानकारी निकालना शुरू करी. तो मुझे मालूम पड़ा कि इन्होंने दूसरी शादी कर रखी है। फिर मैंने उसको कॉल करा, हम दोनों की बात हुई। फिर हमारे बहुत झगड़े हुए, तब भी 2016 तक झगड़े चले। फिर 2016 में उन्होंने मुझे वसीयत करके दी कि मतलब जरी मी लग्न केला पण पुढे आणि ती महिला एक तिला मुलगा नाही आहे. तो मुलगा करण्याचा प्रयत्न करत होती त्या. तो मी सांगितलं अरे माझा मुलगा आहे तरी पण तुम्ही असे घाणेरडे कृत्य करता. अशी सगळी गोष्ट आमच्या भांडण खूप झाला त्यावेळी. पण मी सोडणार होती. पण ती महिलांनी मला समजून सांगितलं की आता तुमची चूक नाही आहे, माझी चूक नाही आहे, ह्यांची चूक आहे, घरचे लोकांची चूक आहे. पण आता तुम्ही शांत बसा क्योंकि आपण दोघांचे भांडणमध्ये त्यांचं पूर्ण करिअर स्पॉइल होईल. ते सगळी गोष्ट बघताना जरी ती इतकी शांत आहे तो मला पण थोडा ती इतकी मतलब ऐसे
झुकत आहे माझ्या समोर, तो मी पण त्यांची बायको आहे ना, माझा पण फर्ज आहे त्यांची इमेज सांभाळून घेण्याचा. तर हे सगळी गोष्ट आम्ही केली. तो दोघांनी ठरलं की चलो जाऊ द्या, जे झाला ते झाला. त्यांच्या घरचे लोकांनी सगळ्यांनी मिळून एकत्र होऊन सगळ्यांनी सांगितलं की तिने पण खूप त्याग तपस्या केलेली आहे त्यांच्यासाठी आणि तिने पण लग्न केलं आहे, क्योंकि जातीपाती याच्यामध्ये आहे. ती वंजारी समाजाची आहे आणि मी ब्राह्मण समाजाची आहे. तो त्यांनी सगळ्यांनी समजावून सांगितलं मला की तुम्ही असं काय करू नका आणि शांत राहा तुम्ही. आणि हे सगळी गोष्ट बघून मी पण शांत राहिली आणि आमच्या पुढे पण चांगलं चाललं. पण राजश्री मुंडेंसोबत चांगले संबंध होते म्हणजे चांगले तुमचे? संबंध होते. तुम्ही भेटायचा, बोलायचं? दोघांचे सगळे सगळे आम्ही तुम्ही ते बघू शकता आमचे फोटो. शपथविधीमध्ये आम्ही सगळे सोबत होते. 2019 मध्ये जे शपथविधी झाली होती मंत्रिपदाची धनंजय मुंडेची, ते शपथविधीमध्ये आम्ही सगळे सोबत होते. सगळे मुला मुली, धनंजय मुंडेची आई, राजश्री, मी सगळे सोबत होते. माझ्याकडे फोटो पण होते ते शपथविधीचे, पर ते सगळे माझ्या आयपॅडमध्ये आहे पोलीस स्टेशनमध्ये.